कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे। बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत, तर खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत। मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे। लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही। त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल, आणि तो निर्णय आपण केला। आमच्या म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, या सगळ्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे। सगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलाय। काही झालं अडचणीमध्ये, अडचणी कशात नाही भागवा, पण मुंबईतलं बीडीडी साईतलं आपलं घर कधी विकू नका, काही झालं तरी विकू नका, अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो। आणि जे दुसऱ्या पिढीचे लोक आले आहेत त्यांना तर विशेषत्वाने सांगतो की तुमच्या पहिल्या पिढीने ज्या हाल अपेष्टा या बीडीडी चाळीमध्ये सहन केलेल्या आहेत, आता जे घर मिळालेलं आहे ते घर त्यांच्या हाल अपेष्टांची कहाणी सांगणारं घर आहे। त्यामुळे कधीच ते घर तुम्ही विकायचा विचार करू नका, ते घर त्याचं संवर्धन योग्य पद्धतीने तुम्ही करावं, अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना विनंती करतो।